अनिकेत आणि मैत्रिणीमध्ये जास्त बोलणे चालू होते आणि अनिकेत पण मैत्रिणीची जास्त फिकर करत होता. तर पूजाला जळण होत होती कारण तिचं प्रेम होते अनिकेतवर. तर अनिकेत पूजाच्या घरी जेवण करायला आलेला होता. तर मग होतं असं की अनिकेत मैत्रिणीचे नाव विचारत होता पूजाला. तर पूजा अनिकेतवरती चिडती, त्याला म्हणती तुला काय करायचे आहे माझ्या मैत्रिणीचे नाव. मग अनिकेतचे जेवण होते आणि तो घरी जातो. तर मग अनिकेतचे घर पूजाच्या समोरच असते. तर पूजाची मैत्रीण अनिकेतच्या घरी जाते आणि मग अनिकेतला म्हणते, अरे अनिकेत, आपण सकाळी ते मोबाईल चार्जर आणले होते ना, ते खराब झाले आहे, चाल ना आपण बदलून आणू. मग अनिकेत म्हणतो ठीक आहे. मग अनिकेत जातो बदलायला आणि मग पूजा किचन मध्ये असते. ती मैत्रिणीला आवाज देती तर मग मैत्रीण तर अनिकेत सोबत गेलेली आहे म्हणून ती काही आवाज देत नाही. मग पूजा किचन मधून बाहेर येते आणि मैत्रिणीला आवाज देती. तर मग अनिकेतची आई म्हणते, अगं पूजा, अनिकेत आणि तुझी मैत्रीण गाडीवरती बसून कुठेतरी बाहेर गेले आहे. मग पूजा दात खाती, तिच्या डोळ्यातून पाणी येते आणि मग ती म्हणती, मी मैत्रिणीला घरी घेऊन आले, ही माझी सगळ्यात मोठी चूक झाली. तिचा डोळा माझ्या प्रेमावरती आहे. मग तेवढ्यामध्ये पूजाची मैत्रीण येते आणि मग ती म्हणते, अरे पूजा, तो मोबाईलवाल्या काकांनी नवीन चार्जर दिले, तू म्हणे ते रिपेअर कर देईन. अनिकेतची ओळख आहे तिथे. मग तेवढ्यामध्ये अनिकेत येतो आणि म्हणतो, हे पागल निशा, तुझे मोबाईल माझ्याकडेच राहिला, हे घे. मग पूजा म्हणती, पूजाच्या मैत्रिणीवरून सुद्धा नाव घेऊन बोलत आहे, मला आज काही पण करून हिला काढून देणं पडन, नाहीतर ही माझं प्रेम माझ्या अनिकेतला हिसकावून घेईन. मग अनिकेत म्हणतो, हे पूजा, काय विचार करत आहे. मग पूजा म्हणते, अरे अनिकेत, काहीच नाही. मग मैत्रीण म्हणती, अरे अनिकेत, तुझी आई तुला आवाज देत आहे. मग अनिकेत जातो आणि मग पूजा म्हणते, मॅडम जा आता घरी, किती दिवस थांबता इथे. मग निशा म्हणती, माझी काय अडचण आहे का पूजा तुला, माझा काही खर्च पण नाही. मग पूजा म्हणती, मला काही माहिती नाही, तू आज संध्याकाळी तुझ्या घरी जा. मग निशा म्हणती, काय करू, ही काही मला इथे थांबू देणार नाही आणि माझे प्रेम आहे अनिकेतवरती. प्रेम नाही, माझा जीव आहे अनिकेत, पण आता काय करू, ही काही मला इथे थांबू देत नाही. पण मी पण लय भारी आहे, काही पण झाले तरी मी अजून 1-2 दिवस काढते, तोपर्यंत अनिकेत पण मला प्रपोज करून टाकेन. मला माहिती आहे त्याचे पण प्रेम आहे माझ्यावरती. मग असंच दिवस निघून जातो आणि मग पूजा म्हणते, आवर ना, तुला जायचे होते ना तुझ्या घरी. मग निशा म्हणते, उद्या जाते ना. मग पूजा म्हणते, उद्या काही नाही, आजच जा, आण बरं का तुझी बॅग. मग पूजा निशाची बॅग भरती आणि मग निघती, चाल निघ बाहेर, तुझी गाडी आहे आता. मग तेवढ्यामध्ये पूजाची आई येते. ती म्हणते, हे बावळ पूजा, पागल झाली का, तुझी मैत्रीण आहे ना ती, काही दुश्मन नाही, तिला हाकलू राहिली. मग पूजाची आई बॅगमध्ये आणती आणि म्हणती, जा निशा, बस मध्ये, तुझ्या मर्जीने जाजो. मग पूजा मैत्रिणीला बोलत नाही आणि मग अनिकेत येतो आणि म्हणतो, ए निशा. मग पूजा म्हणती, काय आहे अनिकेत इथे, मी पण आहे उभा, मला बोल, काय, मला सांग काय काम आहे. तर मग अनिकेत म्हणतो, तिला बोलव ना तुझ्या मैत्रिणीला. मग पूजा अनिकेतवरती चिडती आणि जोरात ओरडती, काय निशा लावले रे तू बावळट, काही चार्जर आणायला घेऊन फिरत आहे, आता काय नडले तुझे. मग अनिकेत म्हणतो, अरे पूजा, माझ्यावरती का चिडत आहे. मग पूजा म्हणती, ती माझी मैत्रीण आहे, तिला काही बोलायचं असेल तर पहिले मला सांग, मग मी तिला सांगेल, माझ्या थ्रू बोल तिला. मग अनिकेत म्हणतो, तुझ्या थ्रू का, जाऊ दे मग, सोड, मला बोलायचेच नाही. मग अनिकेत त्याच्या घरी निघून जातो. मग निशा म्हणती, पण पूजा, तू अशी का वागत आहे, तू पागल झाली मला असं वाटत आहे. मग पूजा निशाला जोरात चापट मारती आणि म्हणती, तोंड सांभाळून बोल, मला पागल झाली म्हणत आहे, जाय ना, काय आहे तुझे माझ्या. मग निशा म्हणती, बस झाले पूजा, आता तुझे जास्त होत आहे, मी चूप आहे, याचा मतलब मी तुला घाबरते, तुझे दबलेले नाही, माझी काहीतरी मजबुरी आहे म्हणून मी चूप आहे. मग पूजा म्हणती, चाल जेवण करून घे. मग दोघी मित्रांनी मिळून जेवण करतात आणि मग पूजा म्हणती, पण यार निशा, तुला तुझ्या घरी जायला काय होत आहे,
मग निशा म्हणती, अगं पूजा, तुला माझी अडचण काय आहे? मग पूजा म्हणती, मी तुझ्या पाया पडते, तू जा, मला तुझी अडचण आहे. मग निशा म्हणती, पूजा, तू मला 4 दिवस राहू दे, मग मी स्वतः इथून निघून जाईन. मग पूजा म्हणती मनातल्या मनात, मी हिला अनिकेतला भेटूच नाही देणार 4 दिवस. मग मग ही 4 दिवसांनी चालली जाईन. मग मी बघते अनिकेतला कसे पटवते. मग पूजा म्हणती, ठीक आहे,